PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। भोसरी गावचे पैलवान काळूराम लांडगे श्रीरामपूर येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित। अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यामधील टाकळी मान्या गावात रुक्मिणी जाधव मंगल कार्यालयामध्ये ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये समाजाचं आरोग्य अबाधित राखण्याचं महत्त्वाचे काम करणारे सफाई कामगार, पुरुषांना टी-शर्ट, टोपी, हँडग्लोव्ज, मास्क तसेच महिला सफाई कामगारांना साडी, हँडग्लोव्ज, मास्क आदी साहित्य किट वाटप करण्यात आलं। याच कार्यक्रमाचं औचित्य साधून राज्यात समाजामध्ये अनेक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले। त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावचे सुपुत्र पैलवान काळूराम पांडुरंग लांडगे यांना धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, कला, पर्यावरण, आरोग्य विषयक अशा विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्यामुळे संस्थेने त्यांची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2024 शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचे सुपुत्र, युवा नेते सन्माननीय राहुलदादा वागचौरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सिनेट सदस्य सन्माननीय सागरजी वैद्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी, व्याख्याता बहिशाल शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे सन्माननीय ॲडव्होकेट प्रभाकर तावरे पाटील, श्रीरामपूर मधील पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदनाताई मुरकुटे, संगमनेर तालुक्यातील शेतकी संघाचे चेअरमन माननीय संपतराव डोंगरे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल देऊन सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पुरस्कार बहाल करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रात 101 जणांना हा पुरस्कार देण्यात आला। तसेच कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकार, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अनेक पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थिती दाखवली। कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री अर्जुन राऊत सर व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।